काही दिवसांपासून हत्या करून मग तो जो मृतदेह आहे, हा मृतदेह निळ्या ड्रममध्ये पॅक करून कुठल्यातरी निर्जन ठिकाणी फेकून द्यायचा, अशा स्वरूपाचा एक ट्रेंड सुरू झाला की काय? असं म्हणण्याची वेळ आहे. कारण तशा स्वरूपाची एक दुसरी घटना देखील आपल्या समोर येते. 25 जून 2025 तारीख आहे. या दिवशी लुधियानामधलं शेरपूरचा भाग आहे. या भागामध्ये एक रिकामा भूखंड आहे. या भूखंडामध्ये एक निळा ड्रम पडलेला आहे आणि या ड्रममधून अत्यंत तीव्र अशी दुर्गंधी येत आहे. त्याच्यामुळे काही नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत वर्दी दिलेली आहे. आता पोलीस तिथे आलेले आहेत आणि मग पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. त्यावेळेला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये हा मृतदेह दिसत होता. म्हणजे याची जी अवस्था आहे याच्यावरून हे कळत होतं की याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली असावी. मग त्याच्यामुळे पोलिसांनी हा मृतदेह कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी तपास सुरू केलेला आहे. या भागामध्ये सेफ सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत जे CCTV बसवण्यात आलेले होते, या माध्यमातून मग पोलिसांनी तपास सुरू केले. त्यावेळेला एक ई-रिक्षा या जंगलाच्या भागामध्ये जाताना पोलिसांना दिसलेली आहे. त्याच्यामध्ये काही व्यक्ती आहेत, त्याचबरोबर एक निळा ड्रम देखील आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांनी हा जो ई-रिक्षेचा चालक आहे, याच्याकडे पोलिसांचा तपास वळलेला आहे. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केले आणि मग याला अटक केल्यानंतर त्याची जी चौकशी आहे, अत्यंत सखोल चौकशी पोलिसांनी केलेली आहे. हा ई-रिक्षा चालक पोलिसांसमोर अगदी पोपटासारखा बोलायला त्याला लागलेला आहे. आता हा जो तरुण आहे, हा मृत तरुण कोण होता किंवा याची हत्या कशासाठी केलेली होती? या हत्येमागचं कारण पोलिसांना शोधणं अत्यंत आवश्यक होतं. तर या ई-रिक्षा चालकाच्या दिलेल्या माहितीप्रमाणे मग पोलिसांनी अन्य काही व्यक्तींना अटक केली. त्याच्यामध्ये एक महिला आहे, 2 पुरुष आहेत, त्याचबरोबर 2 अल्पवयीन देखील आहेत. आणि हा जो मृत तरुण आहे, याचं नाव आहे मनोज उर्फ राजू. हा जो तरुण आहे, हा भारती कॉलनीमध्ये राहणारा तरुण आहे. गल्ली नंबर 5 लुधियाना या ठिकाणी राहणाऱ्या तरुणाची हत्या फक्त आणि फक्त एका मद्यधुंद अवस्थेमधील काही व्यक्तींनी त्यांच्या घरामध्ये झालेल्या भांडणातून केलेली आहे, अशी माहिती या ई-रिक्षा चालकाने किंवा हे जे संबंधित आरोपी आहेत यांनी पोलिसांना दिलेली आहे. मनोज उर्फ राजू, त्याचबरोबर ही महिला, 2 पुरुष आणि हे मध्यम अल्पवयीन यांच्या घरामध्ये काही दारू पार्टी किंवा या सगळ्या गोष्टी चालू असताना मग हे सगळे व्यक्ती मद्यधुंद अवस्थेमध्ये होते, दारू प्यायलेले होते आणि मग दारू प्यायल्यानंतर या व्यक्तींचं मनोज उर्फ राजू याच्यासोबत भांडण झालं आहे आणि मग या भांडणातूनच या मनोज उर्फ राजू या व्यक्तीला या संबंधित आरोपींनी बेदम मारहाण केले. त्याच्यानंतर तो बेशुद्ध पडला आहे आणि बेशुद्ध झाल्यानंतर काही वेळानंतर त्याचा मृत्यू देखील झालेला आहे. या संबंधित आरोपींना शुद्ध आलेली आहे तोपर्यंत मग यांची पाचावर धारण बसलेली आहे. संपूर्ण रात्रभर त्यांनी हा मृतदेह याच खोलीमध्ये किंवा या घरामध्ये ठेवलेला. दुसऱ्या दिवशी वेळ मिळेल तसा संधी साधून त्याचा मृतदेह दोरीने आवळलेला आहे, दोरीने बांधलेला आहे, एका निळ्या ड्रममध्ये पॅक केला आहे आणि ई-रिक्षाच्या साहाय्याने मग त्याचा मृतदेह एका रिकाम्या भूखंडामध्ये टाकलेला आहे. परंतु अल्पावधीमध्येच पोलीस या संपूर्ण आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत. आता या संपूर्ण घटनेमधून शिकण्यासारखं काय आहे, समजून घेण्यासारखं काय आहे की पार्टीचा हा जो विषय आहे, ही दारूशिवाय पार्टी होत नसते बहुसंख्य पद्धतीने. आणि अशा वेळेला या पार्टीमध्ये महिला असतात, पुरुष असतात आणि काही अल्पवयीन देखील असतात. आणि पार्टीचा जो रंगारंग कार्यक्रम आहे, हा वाढत गेल्यानंतर काही भांडणं देखील होऊ शकतात, मागचे राग समोर येऊ शकतात आणि मग या माध्यमातून अशा स्वरूपाचा एखादा खून होऊ शकतो. त्याच्यामुळे अत्यंत सावध. काही छोट्याशा क्षणांच्या मौजमजेपोटी, काही क्षणिक भांडणापोटी संपूर्ण अनेक परिवार जे आहेत, हे परिवार धुळीला मिळत असतात. त्याच्यामुळे आपण पार्टी करत असणार किंवा कुठेही जात असणार किंवा अशा स्वरूपामध्ये पावसाळी पार्टी असेल, नियोजन असेल, तर आपण अत्यंत सावधपणे राहिलं पाहिजे. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.